लाडकी बहिणींना लाडक्या ताईंनो अत्यंत महत्त्वाची बातमी आली आहे। 14वा हप्ता म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता कोणत्या लाडक्या बहिणीला भेटणार आहे, कोणत्या लाडक्या बहिणीची पडताळणी होणार आहे, सगळ्या गोष्टी समोर आले। सर्वात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर तुम्हाला माहिती देत आहे। लाडकी ताईंनो अत्यंत आनंदाची अजून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे, ती पण बातमी तुम्हाला मी सांगणार आहे। पडताळणी कोणती होणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा याद्या लागल्यात, सर्व समोर आलेलं आहे। लाडकी ताईंनो व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे आणि तुमचं नाव या याद्यामध्ये नको यायला, कारण की जर तुमचं नाव या याद्यामध्ये आलं तर तुम्हाला हप्ता भेटणार नाहीये। तुम्हाला मागचे पण हप्ते भेटणार नाहीत आणि पुढचे पण हप्ते भेटणार नाहीत। त्याच्यामुळे सर्व लाडके ताईंनी व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे आणि आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचाय आणि तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते जमा झाले कमेंट बॉक्स मध्ये पटपट सर्वांनी सांगायचंय, कारण की याद्या यायला सुरुवात झाली आहे। कोणत्या जिल्ह्यामध्ये काय नेमकं गणित आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। त्याचबरोबर पडताळणी करण्याबद्दलची एक महत्त्वाची बातमी समोर आली, ती पण तुम्हाला मी सांगणार आहे। चला सगळ्यात फास्ट स्वरूपात तुम्हाला ती बातमी सांगत आहे। चला लाडकी ताईंनो बघा, 14वा हप्ता म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता नेमका कधी भेटणार आहे याच्याबद्दल वेगवेगळ्या तारखा जाहीर होत आहेत। पण लक्षात घ्या लाडकी ताईंनो, तुम्हाला मी परत सांगतोय, या ठिकाणी आपण मागणी करत आहोत सरकारकडे की लवकरात लवकर हा हप्ता भेटायला पाहिजे। गणपती सणाच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्याला हा हप्ता भेटावा असं आपण सरकारकडे विनंती करत आहोत। पण या ठिकाणी अजून अधिकृत माहिती समोर आलेली नाही, ही पण गोष्ट लक्षात ठेवा। गणपती निमित्त या ठिकाणी अधिकृत माहिती समोर आली नाही, त्याच्यामुळे हा ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरात लवकर भेटावा असं आपण सरकारकडे मागणी करत आहोत। नाहीतर बघा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पुढच्या महिन्यात ते हप्त्याचं वितरण होणार आहे, पण त्याच्या अगोदर कसं येईल ते आपल्याला सरकारकडे मागणी करायची। कारण की अशा भरपूर सारे लाडके त्यांनी कमेंट्स केले आहेत की सर लवकरात लवकर आम्हाला हप्ता टाकायला पाहिजे आणि गणपतीचा उत्सवासाठी आम्हाला पैसे लागतात। त्याच्यामुळे आणि कोकणातल्या ताई तर बघा त्यांच्यासाठी गणपती उत्सव खूप महत्त्वाचा असतो आणि त्यांना जर हे 1,500 रुपये अगोदर भेटले तर त्यांचा सण खूप मोठ्या प्रमाणात चांगला साजरा होणार आहे। आणि गौरी गणपती पण असतो बघा, गौरी गणपती निमित्त जर हप्ता वाटप झाला तर आपल्या या ठिकाणी गौरी गणपती खूप छान स्वरूपात साजरा होणार आहे। त्याच्यामुळे सर्व लाडक्या दादांना म्हणजे सरकारला विनंती करत आहे की हा 14वा हप्ता ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरात लवकर लाडक्या ताईंना वितरित करावा। चला आता व्हिडिओला सुरुवात करत आहे। नेमकी काय बातमी आपण या ठिकाणी बघूया। कोणत्या जिल्ह्यामध्ये किती लाभ या ठिकाणी मिळत आहे, तुमचं नाव चेक करायचं आहे। बघा कोणाला 14वा हप्ता मिळणार आहे याच्याबद्दल एक बातमी आली आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती लाभ भेटणार आहे ते पण या ठिकाणी समोर आले आणि पडताळणी बाबतची एक महत्त्वाची बातमी। या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे। खूप महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। चला लोकसत्ताची बातमी तुमच्या समोर या ठिकाणी दाखवत आहे। लाडकी ताईंनो लोकसत्ताची एक बातमी समोर आली, ही आपण बातमी तुम्ही आधी वाचा तर यानंतर तुम्हाला समजेल। बघा काय बातमी आहे, लाडकी बहीण योजनेच्या फेर सर्वेक्षणाचे काम अंगणवाडी कर्मचारी करणार नाहीत, या ठिकाणी लोकसत्ताची बातमी आहे। बघा एक महत्त्वाची बातमी आपण समोर म्हणू शकतो की अंगणवाडी सेविका ज्या असतात, अंगणवाडी सेविका म्हणजे ज्या तुमच्या पडताळणी करणार आहेत, त्यांनीच या ठिकाणी नकार देऊन टाकलाय की बाबा आम्ही हे काम आता करणार नाहीयेत आणि त्यांचे काय काय नाराजी काय त्यांनी कशामुळे व्यक्त केली ते पण या ठिकाणी समोर आले। ही माझी बातमी नाही, परत सांगतोय लाडके ताईंनो लोकसत्ता न्यूज पेपरची ही बातमी आहे। लाडकी बहीण योजनेच्या फेर सर्वेक्षण म्हणजे काय, पडताळणी काम अंगणवाडी कर्मचारी करणार नाहीत। बघा एक लाडके ताई म्हणत असतील की सर बाबा ठीक आहे, आमच्या आता 26 लाख ज्या ताई होत्या ज्यांना हप्ता भेटला नाहीये, मग त्यांची पडताळणी होणार आहे का नाही? पडताळणी तर लाडके ताईंना होणार आहे, पण तुर्ता म्हणजे आपण थोड्या वेळासाठी आपण म्हणू शकतो काही काळासाठी तरी यांनी या ठिकाणी नाराजी व्यक्त केली आहे। आणि तोपर्यंत माझ्या सरकारला एक विनंती आहे, जोपर्यंत या ठिकाणी पडताळण्या होत नाहीत, जोपर्यंत तुमचा सगळा डेटा कंप्लीट होत नाही तोपर्यंत सर्व लाडक्या ताईंना पैसे देऊन टाका, सर्व लाडक्या ताईंना त्यांचा हप्ता देऊन टाका, कोणत्याच लाडक्या ताईंना काढू नका। आणि जे काही तुम्हाला व्हेरिफिकेशन करायचं आहे ते नंतर तुम्ही काय करायचं ते करा, पण आता तरी सर्व लाडक्या ताईंना पैसे देऊन टाका अशी मी सरकारकडे मागणी करत आहे। तर लाडक्या ताईंनो तुमचं काय मत आहे याच्यावर कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगायचंय। बघा लोकसत्ताची ही बातमी काय आहे तुम्हाला अगोदर मी दाखवतो। तर बघा सावंतवाडी यामध्ये काय झालंय, लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची फेर तपासणी करण्याचे काम अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी करण्यास नकार दिला आहे। हे काम ग्रामविकास आणि महसूल विभागाकडे सोपवावे अशी मागणी अंगणवाडी कर्मचारी सभेकडून करण्यात आलेली आहे। सरकारला या संदर्भात पत्र पाठवण्यात आलेले आहेत। बघा हे जे काम आहेत फेर तपासणीचे किंवा पडताळणीचे, हे काम आमच्याकडे नको असं अंगणवाडी ताईंनी सांगितलेलं आहे। अशा स्वरूपाची बातमी, मोठी बातमी लोकसत्तामध्ये आलेली आहे। तर तुमचं काय याच्यावर मत आहे कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगायचंय। आणि लाडक्या ताईंनो बघा सर्वांना
जसं निवडणुकीच्या अगोदर सरसकट सगळ्याला पैसे भेटत होते, म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्या संजय गांधी योजनेवाल्या पण ताई होत्या, ज्याच्यामध्ये घरामधल्या 2 पेक्षा जास्त वाल्या ताई होत्या, ज्यांच्या घरी 4 चाकी वाहन आहे अशा ताई होत्या, ज्या गरीब होतकरू आहेत, सगळ्यांसाठी या ठिकाणी हप्ता वाटप होत होता. त्या स्वरूपात आता पण लाडक्या ताईंना सगळ्यांना हप्ता वाटप करावा अशी मी सरकारकडे विनंती करत आहे. भले तुम्ही 2100 रुपये देऊ नका, परत सांगतोय लाडक्या दादांनो, सरकार मायबाप तुम्ही भले 2100 रुपये नाही दिली तरी चालतील, पण ज्या लाडक्या ताईंना तुम्ही वजा केलं आहे, ज्या लाडक्या ताईला 12वा हप्ता 13वा हप्ता दिला नाहीये, त्यांना सरसकट सगळ्याला हप्ता देऊन टाका अशी मी सरकारकडे विनंती करत आहे. आणि ज्या ताई बघा शेतकरी ताई असतील, निराधार ताई असतील, त्यांना काहीच पैसे जे भेटत नाहीत, त्यांना कमीत कमी 1000 रुपये तरी टाका. म्हणजे शेतकरी ताईंना 500 रुपये भेटते, त्यांना 1000 रुपये टाका. ज्या निराधार ताई आहेत, संजय गांधी योजनेवाला ताई आहेत, त्यांना ऑलरेडी ते गरीब आहेत, त्यांना आधार नाही कुणाचा, त्यांना कमीत कमी अजून तुम्ही 500,000 रुपये टाकावेत अशी मी सरकारकडे विनंती करत आहे. कारण की बघा निवडणुका आता जवळ आल्यात. परत तुमच्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या डिसेंबर जानेवारीत काहीतरी होणार आहेत, त्याच्याबद्दल बघा सरकारने हे एक मोठं पाऊल उचलावं आणि सर्व लाडक्या ताईंना या ठिकाणी हप्ता द्यावा अशी मी सरकारकडे विनंती करत आहे. चला आता पुढारीची अजून एक महत्त्वाची बातमी आली, तर जिल्ह्यानुसार याद्या यायला सुरुवात झालेली आहे. लाडक्या ताईंनो बघा सगळ्यात पहिली तुम्हाला ही बातमी दाखवते रायगड जिल्ह्यामधली. रायगड जिल्ह्यामध्ये कोणता जिल्हा सगळ्याला माहिती आहे, आपल्या महिला व बालविकास मंत्री जे आहेत आदिती तटकरे मॅडम, या आदिती तटकरे मॅडमचा हा जिल्हा आहे रायगड जिल्हा. आणि रायगड जिल्ह्याची बातमी आली आहे, पुढारी न्यूजपेपरची बातमी आली आहे की काय बातमी बघा. आणि 14 ऑगस्ट बघा आजची लेटेस्ट बातमी तुमच्या समोर आहे. सर्वात फास्ट सर्वात अगोदर बघा लेटेस्ट बातमी तुमच्या समोर दाखवत आहे. रायगड मधील 60,000 लाडक्या बहिणीवर अपात्रतेची टांगती तलवार. म्हणजे काय 60,000 रायगड जिल्ह्यामधल्या 60,000 लाडक्या ताईवर आता अपात्रतेची म्हणजे त्यांच्या लाडक्या बहिणीचा लाभ बंद होणार आहे अशा स्वरूपाची एक मोठी बातमी समोर आली आहे. आता नेमकं बघा बाकीच्या जिल्ह्यामध्ये पण अशा स्वरूपाची तपासण्या सुरू आहेत. तर लाडक्यानं तुम्ही एक छोटी कमेंट्स टाकायची आहे, तुमचं नाव सांगा आणि जिल्हा सांगा, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातले आहात आणि तुमच्या घरामध्ये किती लाभार्थी आहेत. बघा तुम्हाला मी मागे पण एकदा सांगितलं होतं, सगळ्यात फास्ट मी तुम्हाला सांगितलं होतं की लाडक्या ताईंनो बऱ्याच जणांना असं गैरसमज झाला होता की घरामध्ये 2 पेक्षा जास्त जर असेल तरच या ठिकाणी लाभ भेटणार नाही. पण त्यावेळेस मी तुम्हाला सोप्या भाषेत समजून सांगितलं होता, सरकारचा GR एकदम सोप्या भाषेत सांगितलं होता. सगळ्यात पहिला बघा आपल्या चॅनलवर तुम्हाला मी सांगितलं होतं की बाबा लाडक्या ताईंनो घरामध्ये 2 असल्या तरी तुमचा लाभ बंद होणार आहे. व्हिडिओ जाऊन बघा, आपले जवळजवळ 1 महिन्यापूर्वीचे व्हिडिओ बघा जाऊन, त्याच्यामध्ये मी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं लाडक्या ताईंनो की घरामध्ये 1 विवाहित आणि 1 अविवाहित असं गणित असेल तरच तुमचा लाभ भेटणार आहे. जरी घरामध्ये 2 अविवाहित असतील तरी लाभ भेटणार नाहीये, एकच लाडकी ताईला भेटणार आहे. किंवा घरामध्ये 2 विवाहित असतील तरी चालणार नाहीये, 1 विवाहित आणि 1 अविवाहित म्हणजे 1 लग्न झालेली बहीण पाहिजे आणि 1 बिना लग्नाची बहीण पाहिजे. अशा 2 जर असतील तर आणि तरच तुम्हाला या ठिकाणी लाभ भेटणार आहे लाडक्या ताईंनो. त्याच्यामुळे असं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय की तुमच्या घरामध्ये किती लाभार्थी या ठिकाणी लाभ घेत आहेत आणि तुमच्या घरामधल्या लाभार्थ्यांची या ठिकाणी त्यांचे लग्न किती जणांचे झालेत आणि लग्न कुणाकुणाचे नाही झाले एकदा कमेंट बॉक्समध्ये पटपट सर्वांनी सांगायचंय. कारण की बघा अशा स्वरूपाचं रायगडमध्ये 60,000 लाडक्या ताईवर आता टांगती तलवार आलेली आहे. प्रत्येक जिल्ह्यामधले याद्या समोर येलेत. उद्याच्या सकाळच्या लेक्चरमध्ये मी बऱ्याच अजून जिल्ह्यामधले माहिती सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आणि आपला जिल्हा कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय, कारण तुमचं नाव त्या यादीमध्ये नको यायला म्हणून आपल्याला सगळ्या गोष्टी चेक करायच्या आहेत. इथेच थांबतो. काही प्रश्न असतील, अडचणी असतील कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ सरकारपर्यंत पोहोचवायचा आहे, त्याच्यामुळे शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव, जय श्रीराम.